कन्फ्यूज नका हो. जिकडे जाईल तिकडे नुसती मस्ती 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 मिळाला आमच्या नशिबात. आणि आम्ही आता डायरेक्टली जेवायलाच बसलोय. इथे CNG भरला की आम्हाला अक्कलकोटपर्यंत काय बघायची गरज नाही. म्हणजे इथे आला की तुम्हाला साखरेचा का ऑप्शन नाही. चिप्स ब्रेक गावी चालले आता काय कळणार नाही का रोड असा फास्ट निघून जातो ना. मस्त रोड बनवलाय बघा. मांढर देवीची काळूबाई. पुढे आता आमचा प्रवास सुरू आहे आणि 12 वाजले. एन्जॉय करा. आपल्या कामाची नव्हती तर आपल्या कामाची कुठे ती बघा. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबांनी फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे कळव्या नाक्याला. मी 10 मिनटं इथे उभा आहे कळव्या नाक्यावरती येऊन. आणि मला पुण्यासाठी गाडी पकडायची म्हणजे देऊसाठी आजबाई जाणारी की निगडी मार्गे जाणारी देऊ रोड तिकडे आपल्याला जायचं आहे. कन्फ्यूज नका हो. कन्फ्यूज नका हो. कारण तुम्ही टायटल आणि थंबनेल जर वाचला तर तुम्हाला कळलं असेल की आपला ॲक्च्युली ट्रॅव्हल कुठे येतो. तर तुम्ही वाचलं असेल अक्कलकोट, ठाण्याचे अक्कलकोट. तर आपला ट्रॅव्हल तोच आहे, ठाण्याचे अक्कलकोटच होणार आहे. तर सध्या मी चाललो आहे देऊला. आणि आता आम्ही म्हणजे कोण हे पण तुम्ही कन्फ्यूज झालं असेल. तर आम्ही म्हणजे कोण आणि आपला अक्कलकोटपर्यंत ट्रॅव्हल कसा होणार आहे सर्व उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. मी देऊला का चाललो आहे हे पण तुम्हाला समजणार आहे. व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओमध्ये स्किप करू नका, नाहीतर मग तुम्हाला काय कळणार नाही. आता मी कळवा नाक्यावरती उभा आहे आणि आमचा भरपूर दिवसापासूनचा प्लॅन सुरू होता अक्कलकोटला जाण्याचा. आणि तो आता आज अस्तित्वात येतो. म्हणजे आज आम्ही तो करतो आहे आणि आम्ही प्लॅन केला आहे की आता जायचं अक्कलकोटला. आणि या वर्षाचा आपला हा पहिला ट्रॅव्हल आहे. बघू कसा होणार आहे ट्रॅव्हल. त्यांनी आपली अक्कलकोटची सिरीज असणार आहे. म्हणजे अक्कलकोट त्यासोबत अजून काय काय ठिकाणी फिरणार आहे, कसं होणार आहे, काय होणार आहे आणि किती खर्च येणार आहे ट्रॅव्हलमध्ये हा तुम्हाला शेवटच्या ब्लॉगमध्ये कळेल. त्याची किती ब्लॉग बनतील ते मला माहीत नाही. कारण आता सुरुवात तर झाली आहे. आता मी निघालो तर आहे आणि एसट्यांवर एसट्या येत आहेत. आणि त्यामध्ये 2-3 गेल्या तिथं आपल्या कामाची नव्हती तर त्यात आपल्या कामाची कुठे ती बघावी लागतील. आता वाजलेत सध्या 8-10, 8:15 होत आले आहेत. आणि आपल्याकडे बराच वेळ आहे. पुण्याला जाऊन आपलं एक काम आहे देऊला ते करायचं आहे. आणि मग तिथून आपला पुढचा ट्रॅव्हल सुरू होणार आहे अक्कलकोटच्या दिशेने. सध्या मी एकटाच आहे. पण मी अक्कलकोटच्या टूरमध्ये एकटा नाही आहे. तर आम्ही 8 जण आहोत. म्हणजे आमची फॅमिली पूर्ण आहे. आर्या आहे, आयुष आहे, अक्षत आहे, बरेच साचीची फॅमिली पण आहे. ते सर्व तुम्हाला भेटणार आहे. कुठे कसे काय ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. चला सध्या तरी सुरुवात झाली आपली इथून. आणि बाकी मी आपला देऊचा ट्रॅव्हल एवढा काय दाखवणार नाही. कारण तो बऱ्याच वेळा आपला झालेला आहे. त्याच्यामुळे उगाच लेंदी व्हिडिओ बनून जाईल. त्यामुळे आता आपण इथे एसटी पकडली की डायरेक्ट देऊलाच उतरणार आहोत. मध्ये काय हॉल्ट वगैरे काय घेणार नाही. आणि बघू कसा आपला ट्रॅव्हल होतो ते जसं होतं तर तुम्हाला कळेलच. तर आता बघू एसटी कुठली येते. एसटी पकडू आणि आपल्या अक्कलकोटच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करू. म्हणजे माझी तरी सुरुवात आता होणार आहे. बाकीच्यांची कुठून कशी होणार आहे नंतर कळेल. आता आपल्याला एसटी मिळाली, लातूरवाली मिळाली, आतून जाणारी मिळाली देव रोड मार्गे. एसटी तर भेटली आपल्याला. आता वाजले 8:30. आता 11:30 मी 12च्या आतमध्ये आपल्याला देव रोडपर्यंत पोचली गाडी. आणि तेवढंच आपलं टार्गेट आहे. 12, 12:30 चाललं 1 पण चालेल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. चला प्रवास आपला सुरू झाला. प्रवास आपला सुरू झाला. मला असं आपण 15-20 मिनटं कळवा नाक्यावरती उभी होतो. सर्व बाहेरनं जाणाऱ्या गाड्या भेटत म्हणजे वाकड कुंडवली असं बाहेरून जाणार. पण आतून जाणारी आपल्याला गाडी भेटली आहे. तिकीट फक्त 190 रुपये. चला प्रवासाला सुरुवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ. आपला प्रवास एकदम मस्त होणार आहे. आणि अजून बरंच काय काय आपल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये अक्कलकोटला पोहोचेपर्यंत एन्जॉय करा आपला प्रवास. आणि आत्ता पोचलो आहे तुम्ही खालापूरला. आणि आत्ता वाजलेत 11:15. म्हणजे ऑलमोस्ट 2.25 तास लागले आहेत. आपल्याला कळवा नाक्यावरून 8:30ला गाडी भेटलेली. आपली गाडी आहे ती वसई लातूर त्या एसटीने आपण चाललो आहे. जी त्यातून जाणारी आहे म्हणून त्या एसटीने आपण चाललो आहे. आणि ते आता 11:15 वाजता पोचले खालापूर टोल नाक्याच्या पुढे येऊन फूड मॉलला. हॉटेल मुंबई पुणे इथे थोडे 10-15 मिनटं थांबून त्यांचा नाश्ता पाणी झाला की मग आपण निघू. मला वाटतं मला देऊला पोचायला 12, 12:30 वाजतील. त्याच्या आधी तर पोचणं शक्यता कमी दिसते मला. पण ठीक आहे आपण वेळेत आहोत. म्हणजे मला काय घाई नाही आहे, निवांत आहे. आपल्याकडे त्याच्यानंतर पण बराच वेळ असणार आहे देऊवरून निघायला आपलं काम संपून. आता इथून पुढे लागणार आहे तो घाट. आणि काय एक्सप्रेस हायवेवरनंच गाडी आली आहे त्यामुळे काय फटाफट निघून जाईल. एक्सप्रेस हायवेच आहे आपला. त्यामुळे काय घाट पण कधी निघेल सांगता येणार नाही. आणि कसं कळव्यावरनं निघाल्यानंतर मस्त अशी थंड हवा होती. मस्त झोपून घेतलं मी.
निवांत झोप लागली होती, 1-2 तास झोपलो आणि आता इथे फुटबॉलवर त्याला उठलो. चला आता इथून पुढे आपला घाट लागणार आहे, घाट सेक्शन असणार आहे आणि त्यानंतर मग पुणे. आता उतरलोय देहू रोडला आणि 12 वाजले, म्हणजे 3.5 तास लागले आपल्याला कळव्या नाकापासून इथे पोचायला आणि एक्सप्रेस हायवेने एकदम फुल स्पीडमध्ये आलो. तुम्ही बघितलं आपण तिथे फूड मॉलला थांबलो होतो, तिथे 11 वाजता आपण निघालो आणि 12 वाजता 1 तासामध्ये आपण देहू रोडला. आता इथून देहू गावात जायचं आपल्याला. चला तर मी देहूला कशासाठी आलो तुम्हाला कळलंच असेल. तर ही गाडी घ्यायला आणि ही दाजींची गाडी घेऊनच आता आपण जाणार आहोत ते अक्कलकोटला. आणि अजून मी एकटाच आहे. आता आपली सर्व कॅम्प म्हणजे आयुष, आर्या, अक्षता आणि साचीची फॅमिली हे लोक मुंबईवरून निघालेत, म्हणजे आपल्या कळव्यावरून निघालेत. तरी 2 वाजता निघालेत, म्हणजे इथले 4:30पर्यंत इथे पोचतील. आणि आता आपण त्यांना पुण्यात भेटू आणि मग आपली पूर्ण फॅमिली ह्या गाडीमध्ये येईल आणि साचीची फॅमिली त्या गाडीमध्ये राहील. असं हे आमचं प्लॅनिंग आहे अक्कलकोटला जाण्याचं. आणि पुढचे 3 दिवस ही गाडी आपल्याबरोबर असणार आहे, दाजींची गाडी वॅगनर, आणि तीच घ्यायला मी ते आलो आहे. आणि आता सध्या CNG भरायला पंपावरती थांबलो आहे. CNG फुल करून घेऊया, म्हणजे आपली पण पेटपूजा झालेली आहे, म्हणजे दुपारी जेवलो. आता गाडीची पण पेटपूजा करून ठेवूया, म्हणजे कसं टेन्शन नाही. पुढे बघू, कुठे फलटण, माळशिरस जिथे मिळेल तिथे ऑनलाईन आपण CNG भरत जाऊ. तर चला आता HPचा पंप आहे, देहू गावातलाच आहे, म्हणजे देहूच्या इकडचंच आहे. आणि ते हा ऑनलाईन पंप आहे HPचा. देहूमध्ये CNGचा रेट आहे 89 रुपीज. दिस वन 89 रुपीज CNG. आणि बघा एवढा CNG बसला आहे आपल्या आता गाडीमध्ये देहूवरनं निघताना. आणि आत्ता आमचे सर्व मंडळी आलेले आहेत, म्हणजे इथून पुढे आता आमचा प्रवास सुरू होणार आहे. हो ताती, आता इथून पुढे आमचा प्रवास सुरू होणार आहे. आत्तापर्यंत सकाळपासून होता तो माझा प्रवास होता, पण आता सुरू होणार आहे तो आमचा प्रवास. आणि मॅडम एक्सायटेड आहेत स्वामी समर्थांच्या भेटीला जायला, म्हणजे दर्शनाला जायला एक्सायटेड आहेत एकदम. आणि हे लोक आता दुसऱ्या गाडीतून आले, आताच गाडी गेली तिथे CNG वरती आहे पाठीमागे. आणि आपला तर ऑलरेडी भरून झालेला आहे, त्यामुळे आता इथून पुढचा प्रवास 2 गाड्यांमधून होणार आहे. एक गाडी तुम्ही बघितलीच मगाची, जी मी घेऊन आलो दाजींकडनं ती. आणि एक गाडी आता ती एर्टिगा आली आहे, ती म्हणजे साचीची फॅमिली, साचीची गाडी. सगळ्या तर फ्रेश वगैरे होत आहेत. आता हे लोक दुपारी ऑलमोस्ट 2 वाजता निघालेले कळव्यावरून आणि त्यांना इथे पोचायला, म्हणजे इथे पोचायला 4:30 वाजले, 2:30 तासामध्ये पोचले इकडे. तर ठीक आहे, आता CNG भरलं की आता डायरेक्ट निघणार, मग डायरेक्ट अक्कलकोटच्या दिशेने. बाकीमध्ये हॉल्ट होतीलच, 1-2 ठिकाणी CNG भरावं लागेल, कळेलच तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये. बघा इथे पुण्याच्या पंपावरती आम्हाला काळूबाई दिसलेले, ते बघा काळूबाई देवी. आणि यांनी सजवून घरनं घेऊन गेलेले ना, काय सजवून घरून घेऊन गेलेले नाही, देवीला भेटवून घेऊन आले. हे मांडर देवीची का? बघा मांडर देवीची काळूबाई. अरे छान सजवली बघ अक्षरशः. बघा हे लोक, हे दादा घेऊन गेलेले आपल्या देवीला, काळूबाईला भेटायला, मांडर देवीला. हे काय छोटी खाते आहे, खाऊ खाते आहे कर. नाव काय तुझं? बघा नळ्या खाण्यात बिझी आहे. नळ्या मला खूप आवडतात, मला देते का? नाही म्हणते बघा. नाव काय तुझं बाळा? नाव सांग. भक्ती. अरे वा, छान नाव आहे भक्ती. चला आता हे सर्व आपल्या गाडीत आले. तिकडे बघा ती आर्या बसली आहे, इकडे आयुष्य आहे आणि आज झोपेत आहे कारण हा नाईट शिफ्ट करून आलाय. आणि इकडे ही 24 तास झोपेत असलेली, डे शिफ्ट काय नाईट शिफ्ट काय सर्व 24 तास झोपेत असलेली बघा इकडे. तर चला आता आम्ही निघतो इथून आणि आमचा आता प्रवास सुरू होतोय. आणि इकडे बघा अजून इकडे 4-4:30 वाजता, तो पण हे परत पोळ्या खायला सुरुवात. भूक कोणाला लागली? आर्याला भूक लागली आहे का? की स्वामी समर्थ महाराज की जय. चला प्रवासाला सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. आणि आता जस्ट पुन्हा क्रॉस केलाय आपण, पुण्यातलं बाहेर पडलोय आणि आता हा कात्रजचा रोड सुरू झालेला. आता कात्रजचा घाट पुढे येतोय, पण तुम्हाला असं काय कळणार नाही कारण रोड असा फास्ट निघून जातो ना, मस्त रोड बनवलाय. तर कात्रजचा घाट आला कधी आणि गेला कधी. आता बघा आता आम्ही कात्रजच्या घाटाला सुरुवात झालेली आहे. एकदम भारी भारी नजारा
आहेत बघ समोर, डोंगर बघितले का? ऍक्च्युली कात्रजचा घाट आलाय आणि आता एवढे डोंगर जवळ आलेत की आता बोगदा येणार आहे. टनेल येणार, टनेल तुला दिसतो मला इथे. खूप मोठा टनेल आहे. आणि आता पुण्यातून निघाल्यानंतर आपल्याला पहिला टोल लागलेला आहे हेड शॉपचा. किती आहे मला माहीत नाही. आणि हा पहिला टोल लागला आपल्याला. म्हणजे आपण का आता ही गाडी मुंबईतनं आणली नाही तुम्हाला माहितीच आहे. आता मला एक एक्सप्रेस हायवेचा टोल लागला होता, त्यानंतर दुसरा टोल होता समजा कळव्यातनं निघाल्यापासून. फॅमिली बसली आहे, शिफ्टिंग आहे सामान. गावी चाललेत. आपला सातारा रोडची जर्नी संपलेली आहे. आणि हे बघा पंढरपूरचा बोर्ड दिसला का? आपल्याला इथून पंढरपूरसाठी लेफ्ट मारायचं आहे. आणि आता पंढरपूरच्या रोडला आपण लागणार आहोत. आणि तो खालून गेलाय रोड. आणि शिरवळ पास केल्यावर आपल्याला पंढरपूरच्या दिशेने लेफ्ट टर्न मारायचा असतो. लक्षात ठेवायचा आपल्या रोड. शिरवळ नंतर लगेचच. शिरवळ नंतर लगेचच. आपल्या मागे जो तो सातारा रोड होता, सातारा हायवे, सातारा कराड कोल्हापूर. आणि आता आपण ज्या दिशेला लागलो आहे तो बघा हा रोड आहे. आता हा लोणंद फलटण मार्गे पंढरपूरला जाणार आहे. आणि आपली एक गाडी जी होती ती चुकून पुढे गेली फटकन. परत येतील रिटर्न आणि मग आपण एकत्र जाऊ. आणि लेफ्ट मांडल्यानंतर आमचा थोडासा टी ब्रेक असणार आहे. चिप्स ब्रेक. हां, खाऊची एकदम म्हणजे गाजरचा हलवा वगैरे बनवलेला मॅडम विसरल्या घरी. मी बऱ्याच दिवसांनी पितोय हा चहा. म्हणजे चहा रोज पितो पण हा गुळाचा चहा, स्पेशल गुळाचा चहा. आणि इकडे अक्षदाने पण बघा बनवून घेतला स्पेशल गुळाचा चहा. आणि सांगते खूप छान झालाय गुळाचा चहा. काय का मस्त चव मस्त आहे गुळाचा चहा. एकदम वेगळी चव आहे, मस्त. बघा हे खोमणे गुळाचा चहा. चहाचं नाव बघा खोमणे गुळाचा चहा. इथेच मिळतोय गुळाचा चहा. शिरवळ फाट्यावरून पंढरपूरला तुम्ही लेफ्ट मारलात ना की तिकडेच आहे हे. आणि समोर आहे कोळपे अमृततुल्य. इथे पण मिळतो गुळाचा चहा. म्हणजे इथे आला की तुम्हाला साखरेचा का ऑप्शन नाही, गुळाचाच चहा मिळणार. चेअर्स, चहा पिऊया. आणि इकडे साची चहा पिऊन झाली. ही बघा एवढा चहा पिऊन झाली साची. अरे नाही रे, चिप्स खाते. काय खाते? कुरकुरे. आणि इकडे बघा इकडे चहा सोबत इथे रोल पण आहे ना, आपण गुळाचं आहे. हा बघा इकडे. आता ह्याच्यावरती नाव थोडं गडबड आहे, खेमणी आहे, खोमणे नाही लिहिलं आहे. हा बघा हा पण गुळाचाच रोल आहे, क्रीम रोल. म्हणजे साखर नाही याच्यामध्ये. अशोक चांगलाच आहे. तर चला, छोटा फक्त टी ब्रेक होता आमचा, त्याला अर्धा तास लागले. पाण्याची बॉटल तिखट लागला, वडा तिखट लागला. आता वडे पण खाऊन झालेले आहेत. आणि आता 6:15 वाजलेत. आणि आता आम्ही आहोत शिरवळला. इथून ऑलमोस्ट 5 तास लागणार. म्हणजे 11 वाजणार आहेत आम्हाला अक्कलकोटला पोचायला. माझ्या माहीत नाही किती वेळ लागणार आहे. तर चला आता पुढचा प्रवास पण एन्जॉय करेन. साची काय खाते? वडा नाही, रोल, क्रीम रोल खाते गुळाचा. खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. गेली 10 मिनिटं आपण या धरणाच्या भोवतीच फिरतोय गाडी आपली. या रोड एवढा भारी वाटतो ना त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे आता आपण पोहोचलो लोणंद. किती वाजले? 6:50. आणि लोणंद ते शिरवळ मध्ये मध्ये डबल रोड आहे, मध्ये मध्ये सिंगल रोड आहे. आणि रात्रीची वेळ आहे, समोर लाईट्स येतात, त्यामुळे थोडं हळूहळू आपण आलो. आणि आपल्याला अंदाजे 25 मिनटं 30 मिनटं लागली पोहोचायला. आणि आता आपण थांबलो तर लोणंदवरनं पुढे राईट टर्न घ्यायचा आपल्याला पटणासाठी तिथे. आणि इकडे हॉटेल आहे दुर्वांकूर. बघा हे नाव दिसतंय का, दुर्वांकूर प्युअर व्हेज. इथे ना मिसळ वगैरे खूप भारी मिळते. आम्ही एकदा ट्राय केलेली आहे, खाल्लेली आहे आणि खूप मस्त. आणि इथे आम्ही मिसळ बोललो तसं ट्राय केलेली, मस्त वाटते मिसळ दुर्वांकूरची. तर ठीक आहे, चला आपली गाडी आता जस्ट बाजूनेच पुढे गेली. वर चढून आपल्याला राईट मारायचा पटकन. आता आम्ही पोचलोय माळशिरसला.
CNG भरतो आहे आणि आपली दुसरी गाडी जरा पाठीमागे आहे. आणि इथं CNG भरलं की आम्हाला अक्कलकोटपर्यंत काय बघायची गरज नाही, मग नॉनस्टॉप जायचं आहे. तर मला वाटतं जास्त बसायला नाही पाहिजे, कारण होता बऱ्यापैकी CNG. बघू किती बसतो तो. आणि याच्यानंतर जवळच CNG पंप नाही आहे, डायरेक्ट पंढरपूरला आहे, तो पण आतमध्ये जायला लागतो पंढरपूर. त्यामुळे हा बेस्ट आहे सध्या तरी. बाकी सोलापूरमध्ये भेटेल, बघू भेटला ऑन द वे तर. इकडे बघा रेट किती आहे. रेट आहे 92 रुपीज. प्रेशर वगैरे आहे, तर बघू कितीदा बसतं आहे ते. $597.08. आणि आम्ही पोचलो होतो अक्कलकोटला. अक्कलकोटला आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम केलं आहे मी ते अन्नछत्रामध्ये येऊन जेवतो. आणि आम्ही आता डायरेक्टली जेवायलाच बसलो आहे, कारण 11 वाजता ॲक्च्युली बंद होतं, पण अजून चालू आहे. 11:20 झाले. आम्ही 11:10ला पोचलो इथे आणि आम्ही सगळे मंडळी जेवायला बसलो. साचीबाई पण जेवायला बसली आहे. साची वेस्ट नाही करायचं बेटा, सगळं खायचं. आणि जेवणामध्ये मस्तपैकी चपाती, भात, आमटी आणि बटाट्याची भाजी असं जेवण आहे. अजून अन्नछत्रामध्ये जेवण चालू आहे. 11:30 वाजलेत, वेळ झाली आहे तरी अजून भाविकांसाठी बघा जेवणाची सोय सुरूच आहे अजून. असं हे अन्नछत्र आहे. सध्या आतमध्ये बसायचं बंद झालं आहे, पण इकडे बाहेर सुरू आहे, बाहेर बसून बघा. म्हणजे तुम्ही इकडे अक्कलकोटला आलेत आणि लेट झाला तुम्हाला, म्हणजे 10, 11, 12 जरी वाजले तरी तुम्हाला जेवण नक्की मिळेल. आत्ताच बघा इथे आम्हाला सांगितलं की 11-12 वाजेपर्यंत चालू असतं. सेल्फ सर्व्हिस असते, पण इथे तुम्ही बघितलं ताटाने स्वतः आपण ताट घ्यायचं, जेवण घ्यायचं आणि शेवटी जेवण झाल्यानंतर ताट धुवून पण आपणच ठेवायचं. बाकी इतर जे संध्याकाळची वेळ 7 ते 11 या वेळेमध्ये ते लोक वाढतात वगैरे सर्व, इथे नाही. ते आपण घ्यायचं, सर्व स्वतः सेवा करायची. पण जेवण 12-1 वाजेपर्यंत पण मिळेल तुम्हाला आलेत तर, काय टेन्शन नाही. उत्तम जेवणाची सोय, उत्तम जेवणाची सोय. आणि जेवण तर A1 होतं. म्हणजे आम्ही यासाठी एवढं हे करत आलो, बाबा प्रसाद घेऊया. सक्सेस झाला, शेवटी मिळाला आमच्या नशिबात. आणि हा बघा आपला आजचा रूम आहे, हा बघा. आणि आमच्याकडे झोपले पण लगेच. असा रूम आहे आणि हे बेड आहेत चौघांसाठी. आज तर टॉयलेट वॉशरूम आहे, टॉयलेट बाथरूम आहे आणि इंग्लिश आहे, मेनली म्हणजे इंग्लिश आहे बघा. कमोड आहे. ह्या रूमची किंमत आम्हाला पडली 1000 रुपीज. बाकी सर्व चार्जेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कारण हा व्हिडिओ जरा आता लेंदी आहे आणि आता रात्रीचे 12 वाजले. त्यामुळे आता हा व्हिडिओचा आम्ही एंड करतो. आणि आम्ही आता प्रवास केला, म्हणजे मी केला ठाणे ते पुणे आणि मग आम्ही सर्वांनी मिळून केला पुणे ते म्हणजे आपल्या अक्कलकोटपर्यंत. म्हणजे हे लोक ठाण्यावरनंच आले, पण माझ्या मागून आले. तो प्रवास तुम्हाला बघायला मिळाला नाही. आणि जसं मी तुम्हाला बोललो, ह्या टूरचा आपला काय खर्च किती होईल ते सगळं मी तुम्हाला सांगेन, सविस्तर सांगेन. इकडे ना जिकडे जाईल तिकडे नुसती मस्ती त्यांची मस्ती चालूच राहणार आहे, चालूच राहू द्या. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगतोय ना की रूमचे चार्जेस किती पडले आम्हाला, किंवा टोल किती लागणार आहे, किंवा काय सर्व तुम्हाला मी सांगेन व्हिडिओच्या एंडमध्ये. आम्ही स्वतः बाय व्हेकल आलेलो आहोत, पुण्यावरून का होईना आम्ही आलो आहोत, पण एक गाडी आमची मुंबईवरून आली, त्यामुळे तुम्हाला सर्व डिटेल खर्च माहिती पडेलच. आणि तुम्ही स्वतः येत असाल फॅमिलीसह तर तुम्हाला बाहेर येणं कितक्यात पडतं आहे किंवा कुठे राहायचं काय सोय ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आणि त्यांची मस्ती बघत राहू. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. बाय. ही बिझी झाली मस्ती करणे. चला, श्री स्वामी समर्थ.